नमस्ते साहेब. नमस्ते. तुमचं नाव काय? चंद्रकांत रामदास आवताडे. चंद्रकांत आवताडे. तुमचं गाव कोणतं? सरळ जिल्हा अहिल्यानगर. बरं, अहिल्यानगरचे तुम्ही. तुम्हाला काय त्रास होत होता? माझा पाय दुखत होता. पाय ना शिर दबली होती. बरं. चालता येत नव्हतं मला. चालताच येत नव्हतं? नाही. मग जागेवर झोपून होते का तुम्ही? झोपूनच होतो. म्हणजे आधाराशिवाय चालता येत नव्हतं नाही, तुम्हाला? आधाराशिवाय चालताच येत नव्हतं. आता ट्रीटमेंट घेतल्यावर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम ओके वाटतं. चालता यायला लागलं मला. तुमचा पाय दुखतोय? पाय आता? दुखतो. पाय दुखतोय पण हो. चालता येतोय तुम्हाला? हो, चालता येत. बरोबर. पायऱ्या चालू शकतो. पायऱ्या चढता येत नव्हत्या पायऱ्या. बरं. खाचे पायऱ्या चढता येत नव्हत्या पायऱ्या मला. हा. आता पायऱ्या चालू शकतो. चालून दाखवा बरं तुम्ही. एवढं पण चालता येत नव्हतं तुम्हाला? नाही, काहीच नव्हतं. तुम्हाला ट्रीटमेंट काय काय केलं? कपिंग केलं. हा. बॉलवर रोलिंग केलं? बॉलर रोलिंग केलं. निडल लावले, ॲक्युपंक्चर केलं, ॲक्युपंक्चर केलं. स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइज केल्या तुमच्या? हो. व्यायाम करून घेतले तुमच्या? व्यायाम करून घेतले. किती दिवस झाले तुम्हाला ट्रीटमेंट चालू आहे? 10 दिवस झाले. किती दिवशी तुम्हाला आराम पडायला सुरुवात झाली? तिसऱ्या दिवशी. ॲक्युपंक्चरच्या ट्रीटमेंट बरोबर आयुर्वेदिकची पण ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केली. तर मी प्रेक्षकांना किंवा माझ्या पेशंट लोकांना सांगू इच्छितो की हे डॉक्टर सचिन हांडे सर आहेत, आयुर्वेदिक पंचकर्म तज्ज्ञ आहेत ते. तर सरांनी त्यांच्यावर पंचकर्माची पण ट्रीटमेंट केली. त्यामध्ये स्नेहन स्वेदन असू द्या आणि बस्तीची ट्रीटमेंट असू द्या. तर ते सरांच्याच तोंडून आपण ऐकूयात त्यांना काय काय ट्रीटमेंट केली आपण. सर, आपण या पेशंटवर काय ट्रीटमेंट केली ती सांगू शकाल का? त्याला आपण पंचकर्माची चिकित्सा दिलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वांग स्नेहन, सर्वांग स्वेदन, त्याच्यावर कटी बस्ती आणि पत्रपोटलीचा शेक दिला आणि प्लस बस्ती गुदबस्ती दिली. तर गुदबस्तीचं 10 दिवसाचं शेड्यूल त्याचं कम्प्लीट केलं आपण त्याच्याबरोबर. बरं, ह्या सगळ्या ट्रीटमेंटने सर काय फरक पडू शकतो पेशंटला किंवा पेशंटमध्ये काय इम्प्रुव्हमेंट होते या तुम्ही ज्या पंचकर्माच्या ट्रीटमेंट करता त्यानंतर? थोडक्यात गादी दाबल्यामुळे स्नायू जखडले होते आणि खाली नसांचा जाणारा जो प्रवाह आहे तो थांबला होता. त्याच्यामुळे त्याला उभं राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, एकही पाऊल टाकता येत नव्हतं. पण पंचकर्म ट्रीटमेंट आणि जोडीला ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेतल्यामुळं त्याच्या नसांची संवेदना चालू झाली. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून तो चालू लागला. त्याला आणताना दोघांनी धरून आणलं होतं, पण दुसऱ्या दिवसापासून तो जिना चढ उतरू लागला आणि हळूहळू त्याचा प्रोग्रेस वाढत गेले. अशा मणक्याचे जे पेशंट आहेत किंवा आता याला प्रॉपर सायटिकाचा त्रास झाला होता, आपण याला डायग्नोसिस याचं सायटिका केलं. पण अशा पेशंटवर आपण किती दिवसात चांगले उपचार करू शकतो किंवा पंचकर्म आणि ॲक्युपंक्चर हे जर बरोबर घेतलं तर पेशंटला किती आराम पडू शकतो हे आपण जर जोडीने ट्रीटमेंट घेतली, समजा ॲक्युपंक्चर आणि आयुर्वेदिक पंचकर्माची चिकित्सा, तर एक 8 दिवस ते 15 दिवसाच्या शेड्यूल मध्ये पेशंट बऱ्यापैकी रिकवर होऊन जातो. बाकीचं जे काही राहिलेलं काम आहे तर ते थोडे दिवस औषधं कंटिन्यू करून पेशंट चांगल्या प्रकारे रिकवर होऊ शकतो. हे होते डॉक्टर सचिन हांडे सर. नारायणगावमध्ये एक सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. तर त्यांचं पंचकर्म आणि आयुर्वेदिक चिकित्सा, आयुर्वेदिक उपचार यामध्ये फार चांगलं नाव आहे. तर सरांनी या पेशंटवर ॲक्युपंक्चर बरोबर आयुर्वेदिक पंचकर्माची ट्रीटमेंट केली. पेशंट तुम्ही पाहताय त्याच्या पायावर उभा आहे, त्याच्यावर पायावर स्वतःहून चालतोय, कोणाचा आधार न घेता पेशंट चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे. ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी बरोबर पंचकर्माचे जर उपचार केले तर पेशंट नक्कीच चांगलं होईल. आपण समोर पेशंट उभा आहे, आपण पेशंटला विचारूयात ही जर ट्रीटमेंट नसती दिली तर ट्रीटमेंट काय करायला लागली असेल तर पेशंट स्वतः सांगेल. जर आपण ही उपचार नसते केले तुमच्यावर तर तुम्हाला काय करायला लागलं असतं बरं होण्यासाठी? तर असे होते हे श्रीरामपूर्ण आलेले पेशंट. चांगल्या प्रकारे बरं आहे पण अजून बरे झालेले नाहीयेत, बरे आहेत फक्त ते. तर त्यांच्यावर आपल्याला अशाच प्रकारे आणखीन काही दिवस उपचार करायला लागतील. त्यानंतर हे जे अवताडे पेशंट आहेत ते 100% बरे होतील, ही आमची पेशंटला शाश्वती आहे. तर त्यांना ऑपरेशन करायला लागणार नाही हे मी आणि डॉक्टर सचिन हांडे सर शाश्वतपणे पेशंटला सांगत आहे. त्यामुळे पेशंटने आमच्यावर विश्वास ठेवला आणि आज पेशंट बरा होऊन घरी जातोय. धन्यवाद.